आहे अमरावतीमधून आजपासून 2 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावरती असतील। विदर्भातील सगळ्या 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेतील आणि आढावा देखील घेणार आहेत। आज राज ठाकरे पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा आढावा घेतील, तर उद्या पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्याचा आढावा घेतील। राज ठाकरे आजपासून 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। आज सकाळपासूनच पाहिलं तर अमरावती एक्सप्रेसनं राज ठाकरे यांचं अमरावतीत आगमन झालेलं आहे। आपण आहोत अमरावतीतल्या एका खासगी हॉटेलच्या बाहेर, ज्या ठिकाणी राज ठाकरे हे जे आहे आजपासून सकाळी 11 वाजतापासून बैठकांचं मॅरेथॉन सत्र जे आहे ते सुरू करणार आहेत। राज ठाकरे यांचा अतिशय महत्त्वाचा हा दौरा आहे। त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते अमरावतीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अमरावतीत मनसेचे दस्तूर खुद्द विदर्भाचे नेते राजू उंबरकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राजभाऊ, नेमकं काय आजचं बैठकांचं नियोजन आहे आणि मनसे काही उमेदवारांची आज घोषणा करणार आहे का? एक तर आपण पाहिलं की सन्मान्य साहेब मागच्या महिन्यातच विदर्भाचा दौरा केला। संपूर्ण मतदारसंघानिहाय आढावा सुद्धा साहेबांना देण्यात आला। त्याच्या अगोदर काही नेते मंडळींनी सुद्धा विदर्भात दौरे केले, प्रत्येक मतदारसंघात जाऊन गाव खेड्यात शेतकऱ्यापर्यंत हे नेते मंडळी पोचले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इथली स्थिती काय नाही ती साहेबांना दिल्यानंतर साहेबांनी मागच्या महिन्यात दौरा केला आणि त्यावेळेस साहेबांनी काही उमेदवार जाहीर सुद्धा केले। आणि आज सुद्धा साहेब, आज पश्चिम विदर्भातली बैठक आहे, उद्याला पूर्व विदर्भातली बैठक आहे। म्हणजे आजचे 5 जिल्हे अमरावती रिजनचे आणि उद्या 6 जिल्हे नागपूर रिजनचे संपूर्ण पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत साहेब सर्व विंगचे आमचे पदाधिकारी हे सर्वजण येणार आहेत। साहेब त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि साहेब निर्णय घेतील। गेल्या महिन्यात जर पाहिलं तर राज ठाकरे सुद्धा अमरावतीत आले होते आणि पुन्हा एकदा राज ठाकरेंचा अमरावती दौरा सुरू झालेला आहे। कार्यकर्त्यांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। पुन्हा एकदा राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आले आहेत, काय प्रतिक्रिया आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये कसं वातावरण आहे? कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे। तुम्ही सकाळपासून बघताय की सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते हळूहळू अमरावतीत यायला सुरुवात झालेली आहे। 11 वाजेपासून या ठिकाणी विभागवार बैठकींची सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जे गढूळ राजकारण झालेलं आहे त्याला जनता कावलेली आहे, वीट आलेला आहे जनतेला। आणि जनतेला जर सक्षम पर्याय हवा तर तो राज ठाकरे असू शकतात, या भावनेतूनच सगळे कार्यकर्ते आता कामाला लागणार आणि हा उत्साह असाच जसा तुम्हाला दिसतोय हा पुढेच तुम्हाला विधानसभेपर्यंत असाच दिसणार। नक्कीच राज ठाकरे जे आहे 11 जिल्ह्यांच्या बैठकांचा आढावा घेणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि कुठेतरी एक महाराष्ट्राला पर्याय देण्यासाठी राज ठाकरे हे काम करत असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते मनसेच्या युवा कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।